आजच्या विज्ञान युगाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न मिळता प्रॅक्टिकल शिक्षण मिळणं गरजेचं आहे, असे उद्गार रसायनी भागातील कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी पेण तालुक्यातील खारपाडामध्ये बोलताना काढलेत. हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा तालुका पेणमधल्या माध्यमिक विद्या मंदिरामध्ये विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील, अध्यक्ष शशिकला पाटील, कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल खुलेकर, संस्थेचे उपाध्यक्ष लीलाधर पाटील, खजिनदार रमेश तांडेल, देवराम घरत यांच्यासह शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. श्रीनगरमध्ये आहे, तारापूर आहे, आपल्या महाराष्ट्रात 2 आहेत, मराठी नाही समजा. परंतु कॅमलिन हे नाव असं आहे की जो विद्यार्थी शिक्षण घेतो त्यांना कॅमलिन या नावाचा परिचय असतो. आज योगायोग असा आहे की त्या कॅमलिनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपल्या सेवेसाठी आलेत, आपल्या भेटीसाठी आलेत. मी कॅमलिन कंपनीचा पहिल्यांदाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण एका ग्रामीण भागातल्या छोट्याशा शाळेला आपण ही मोठी भेट दिली. आपण म्हणत छोटी, पण आमच्या दृष्टीने ती फार मोठी आहे. त्या शिक्षकांचं त्यामुळे अत्यंत मेहनत घ्यावी लागत होती, ती अत्यंत कमी घ्यावी लागेल. मित्र, सहज का मी म्हणालो की मीही शिक्षक म्हणून माध्यमिक सेवानिवृत्त आहे. शाळांमध्ये प्रयोगशाळेतलं विविध साहित्य मिळणं म्हणजे त्या विद्यार्थ्याला जणू प्राणवायूच मिळणं. अशा प्रकारचं ते साहित्य की बोलायला कमी लागतं तर कृतीतनं तुम्हाला जास्त माहिती मिळते. आणि जी माहिती आपण दृक्श्राव्यांनी बघतो, डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकण्यापेक्षा ती डोळ्यांनी बघितलेली माहिती अत्यंत स्मरणात राहते. आणि म्हणून या कॅमलिन कंपनीचा हा जो उपक्रम आहे हा खरंच आपल्याला इतके आम्ही धन्यवाद द्यायला तेवढे कमीच आहे की विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे तर त्यांचा विकास होईल. विद्यार्थ्यांना कोणतं वह्या पुस्तकं तर सगळेच देतात, मिळतात, पण त्या वह्यांचा आणि पुस्तकांचा जितका उपयोग जास्त करता येत नाही त्याहीपेक्षा हा जो उपयोग आहे मी या ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना नक्कीच आणि आजूबाजूच्या पालकांना विनंती करेन की आपण या प्रयोगशाळेला भेट द्यावी. तिथले साहित्य कसं आहे, तिथल्या प्रयोग कसे आहेत त्याचं अवलोकन करावं, जेणेकरून आपण आपल्या मुलांना त्यापासून जास्तीत जास्त ज्ञान कसं देऊ हे पाहता येईल. आजचं जग बघितलं आपण तर ते विज्ञानाचं आहे. आज जगात जर का टिकायचं असेल तर कॉम्प्युटर सायन्स आणि विज्ञान या 2 गोष्टी यायलाच पाहिजे. आणि त्याच्यात जर का आपण मागं पडलो तर काही आपल्या शिक्षणाचं खरं नाही. शासनाने आता नवीन धोरण आणलेलं आहे, CBSE पॅटर्न. पहिलेपासून तुम्हाला आता इंग्रजी आणि पहिलेपासून या सगळ्या गोष्टी शिकाव्याच लागतील. ज्या आता इंग्रजी माध्यमांमध्ये थोडंसं फॅड होतं, चाललं होतं, ते आता शासनाच्या नवीन धोरणानुसार मराठी माध्यमांच्या शाळांना, ग्रामीण शाळांना ते लाभणार आहे. शासनाचं या ठिकाणी आपणही धन्यवाद दिलं पाहिजे. साहेबांनी एका महान व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख केला, ते म्हणजे आपले डॉक्टर अब्दुल कलाम साहेब. मंडळी, आपण सहज बोलून जातो की मी ह्या घरचा श्रीमंत घरचा आहे म्हणून शिकेन आणि गरीब घरचा आहे म्हणून शिकणार नाही. तर अब्दुल कलाम साहेब हे त्याला अपवाद आहे. तुम्ही थोर महान क्रांतिकारक शास्त्रज्ञ न्यूटनपर्यंत घ्या, हे सगळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि गरीब कुटुंबातून जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहे. मला इथं म्हणायचं आहे की गरीब शाळेत शिकलो काय आणि मोठ्या अगदी इमारतीमध्ये शिकलो काय, शिकवलं कुठं जातं याला जास्त महत्व आहे. आणि ते चांगलं आपण शिकवतोय, शिकवावं म्हणून कॅमलिन कंपनीने आपल्याला प्रयोगशाळा या ठिकाणी दिलेली. आपण त्याचा नक्कीच चांगला उपयोग करू. आपले मिसाईल मॅन मग साहेबांनी प्रश्न विचारला की जे आपले भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेले. योगायोगाने असं आहे की आम्हाला ते गाव बघायचं होतं, पण 2 वर्षापूर्वी आम्ही
याच रामेश्वरमला एक धार्मिक भेट म्हणून गेलो होतो. तिथेच कळलं की इथेच अब्दुल कलामांचं गाव आहे. रस्त्याच्या कडेलाच गाव आहे, छोटंसं गाव आहे. आपलं जसं सुशिक्षित गाव आहे, त्यांचं अत्यंत मागास किंवा गरिबीतलं गाव आहे. त्यांचं घरी अजून काही जतन केलं आहे तसंच आहे. म्हणजे सांगायचं इथे उद्देश आहे की अशा या फार दुर्गम या ठिकाणी पूर्वी खाडी ओलांडून नदी ओलांडून जावं लागतं. जिथून रामाने आपला सेतू बांधला होता श्रीलंकेला जायला, त्या ठिकाणचं हे गाव आहे. तसं विकसित नाही, पण आता थोडंसं विकसित ह्यांच्यामुळं झालेलं आहे. आणि एक तिथं आपलं ज्योतिर्लिंग 12 आहे त्यामुळे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की त्या आपल्याकडं मुंबई जवळ आहे, शहरं जवळ आहे. कलाम साहेबांच्या ठिकाणी काहीही जवळ नव्हतं, परंतु जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं शोध मिसाईल डिझाईन या व्यक्तीने केलं. तिथे सांगायचं एवढं तर आपण कुठल्या गावात जन्माला आलोय याला महत्त्व नाही, आपण काय करतोय याला महत्त्व आहे. ज्या महत्त्वाकांक्षेसाठी आपल्याला कॅमलिन कंपनीने ही विज्ञान शाळा दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण नक्कीच आपल्या विज्ञानात प्रगती कराल आणि आपलं नाव, कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं, त्याचबरोबर राज्याचं आणि देशाचं उज्ज्वल कराल ही एक अपेक्षा बाळगतो. आज दिनांक 25 फेब्रुवारी इथे हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक जे शाळा आहे खारपाडा दुश्मी इथे, या शाळेमध्ये जवळजवळ 100च्या वर विद्यार्थिनी शिकतात. आणि आमचा जो कोकियो कॅमलिनचा मी उपाध्यक्ष आहे आणि आमचा जो CSR फंड आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड, त्या फंडमधून आम्ही ठरवलेलं होतं की शाळांमध्ये, विशेषतः जिल्हा परिषद शाळा किंवा विना अनुदानित शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर सुरू करायचं. आणि त्या मिनी सायन्स सेंटरमध्ये वेगवेगळे जे शास्त्रीय प्रयोग आहेत, त्याची उपकरणं आहेत, आणि त्याद्वारे विद्यार्थिनींना अतिशय चांगल्या प्रकारे ते विज्ञान समजू शकेल अशा तऱ्हेचा उपक्रम आम्ही राबवतो. आतापर्यंत 20 शाळा झाल्या, आणखीन 5-10 होतीलच आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये अनेक होतील. या शाळेमध्ये आता माझ्याबरोबर स्वतः संस्थापक सचिव आहेत हिराजी पाटील साहेब, अध्यक्ष आहेत शशिकलाताई, आणि कोकियो कॅमलिन मधले माझे सहकारी, इकडे जवळच आमचा कारखाना आहे त्याचे वर्क्स मॅनेजर दीपक कापसे आणि इतर सर्व सहकारी माझे. आम्ही सर्व इथे आलो. या शाळेमध्ये अतिशय म्हणजे सुरुवातच मुलींनी जी लेझिम स्वागत म्हणेन मी त्याला, आणि त्याचबरोबर जे पहिलं गीत गायलं ती शब्दफुलं होती आणि त्या शब्दफुलांनी स्वागत झालं. आणि इतरही या शाळेच्या उत्साही मुख्याध्यापक मला वाटतं त्या आहेत, टेमकर मॅडम आहेत इकडे. तर या सर्वांनी अतिशय उत्साहाने आणि लक्ष घालून इथे उभारणी केली मिनी सायन्स लॅबची. आणि या शाळेचे चुणचुणीत विद्यार्थी या सर्वांबरोबर गप्पा मारताना मजा आली. हा जो आजचा कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने मी या खारपाड्याच्या शाळेकरता शुभेच्छा देतो. मिनी सायन्स सेंटरचा भरपूर उपयोग इकडच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींच्या पालकांनी करून घ्यावा अशी शाळेला विनंती आहे. धन्यवाद.